नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आत्ता वाजतायत संध्याकाळचे 6:15 वाजतायत आणि आमच्या धारा वगैरे काढून झालेत. तर बघू शकता. तर आत्ता जायचं आहे मला घास काढायला. हे जरा बाहेर गेले होते कामानिमित्त. तर त्यांना यायला लेट होणार होता आणि उद्या आणायचं. तर उद्या मक्याची खेप आणायची, त्यामुळे एका दिवशी 2-2 खेप आणणं शक्य होत नाही. कारण मुलींची शाळा वगैरे आवरावरी असते आणि मक्याचं जे शेत आहे ते पण आपल्या घरापासून जरा लांब आहे. जायला साधारण अर्धा तास, यायला अर्धा-पाऊण तास, असं एक साधारण 1-1.5 तास येण्या जाण्यातच जातो. त्यामुळं एका दिवशी 2 खेप आणायला जरा म्हणजे खूप लेट होतो. त्यामुळं म्हटलं की हे गेलेत तोपर्यंत एक घासाची खेप आणावी. इथं जवळच आहे घास, इथं बघू शकता आपला. इथं तसं शिल्लक आहे जरा, पण एवढा घास काय पुरणार नाही. त्यामुळे आत्ता मी चालले घास काढायला. इथून आपला घास काढायचा आहे आणि इथपर्यंत वाहून आणावं लागतं, कारण तिथपर्यंत ट्रॅक्टर काही जात नाही. तर एवढा घास काढून झालाय बघा आत्ता. आणि आता अंधार पण पडायला लागलाय आणि अजून पलीकडे एवढं लांब ट्रॅक्टर आहे, तिकडं नेऊन भरायचं पण बाकी आहे. त्यामुळे आता बास केलं एवढंच आणि घरी शिल्लक आहे, त्यामुळे एवढ्यात पुरेल उद्याचं. आता अंधार पण पडायला लागला, आधी घास भरून घेते, नाहीतर परत अंधार पडल्यावर दिसायचं पण नाही. बघू शकता आता अंधार पण पडलाय. माझं सगळं हे घास भरून पण झालाय, आता फक्त हे आवाज राहिलंय. आता जाते घरी. दूध व्यवसाय आपल्याला दिसतो तेवढा पण सोपा नाहीये बरं का. कधी कधी असं रात्रीचं पण जावं लागतं. अंधार पडलाय बघा. मी रानात आले होते 6:15 वाजता, घरून निघालेली. आत्ता 7 वाजून गेलेत. आता मी निघाली घरी. थोडासा घास काढलाय, कारण हे पण नाही येत आणि मला एकटीला उशीर लागला. कारण आम्ही दोघं असतो त्यावेळी मी काढते आणि हे सगळं भरतात. तर दोघं जण असतो त्यामुळं आवरतं. तर आता मी मुद्दाम व्हिडिओ बनवते, कारण आता बरेच लोक एवढ्या अंधारचं मी आली रानात. तसं तर घर जवळच आहे, इथं बघू शकता, इथं जवळ. पण आमच्याकडे काय बिबट्याची वगैरे काही भीती नाही आहे, काही नाही आहे. पण आता जर मी व्हिडिओ टाकला तर बरेच लोक मला म्हणतील की हे काय लावले, अंधारचं कोण एकट्या स्त्रिया रानात जातात का, किंवा म्हणजे बरेच लोक बोलतील की त्यांना कळत नाही का बाहेर फिरायचं किंवा काय. तर ते कामानिमित्तच बाहेर गेलेत आणि म्हणजे घरगुतीच काम होतं आणि थोडं अर्जंट होतं. आणि कधी कधी आपल्या आयुष्यात अशा अडचणी येतात की त्यावेळी बाहेर जावं लागतं आणि मग जर ते बाहेर गेले तर घरचं पण आपल्याला काम तसंच सोडून जमत नाही. कारण आम्ही ज्यावेळी या व्यवसायात आलो ना, त्यावेळी एकमेकांचा दोघांनी विचार करूनच घेऊन आलो होतो. आणि त्यावेळी पण असं ठरवलं होतं की कधी कधी अशा अडचणी पण येतील की कधी मला बाहेर जावं लागेल, कधी त्यांना बाहेर जावं लागेल. शक्यतो आम्ही असं कुठे जात नाही, पण काही कामानिमित्त किंवा असं काय असेल तरच आम्ही बाहेर जातो. आणि आम्ही दोघांपैकी कोणी जरी नसेल तरी कधी म्हणजे आमचं कुठलं काम थांबून राहत नाही. कारण जर ते नसले तर मी सगळं करते, मी नसले तर ते सगळं करतात. आणि शेवटी कुठंतरी तुम्हाला तुमच्या आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल, तुम्हाला म्हणजे ह्या व्यवसायात सक्सेसफुल व्हायचं असेल, तुमची काही स्वप्न असतील ती पूर्ण करायची असतील, तर तुम्हाला कष्टही करावंच लागणार आहे, आणि ते पण अगदी मनापासून. मग आणि कसं आहे ना की जास्त काम पडलं म्हणून एकमेकांवरती तोंड टाकून पण नाही जमत, किंवा रडून रुसून पण नाही जमत. तुम्हाला जर खरंच काहीतरी करायचं असेल आयुष्यात तर ना एकमेकांची साथ सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. तर जेव्हा आम्ही हा दूध व्यवसाय सुरुवात केली होती ना, त्यावेळी बऱ्याच लोकांनी आम्हाला नावं पण ठेवली होती बरं का, की जॉब सोडून हे काय करतायत आणि ह्यांच्याच्याने काय होणार आहे, हे 4 महिने टिकले तर लय झालं. पण आज एक साधारण 7वं वर्ष आहे आम्ही या व्यवसायात आहे. आणि कुठेतरी आम्ही म्हणजे आम्हाला समाधान आहे की आम्ही याच्यामध्ये कुठेतरी सक्सेसफुल
म्हणजे होत आहे आणि आमचा व्यवसाय एक चांगल्या पद्धतीनं चालू आहे. आणि आयुष्यात ना म्हणजे आम्ही भरपूर वाईट दिवस बघितलेत, त्यामुळं आम्हाला गरिबीची जाण पण आहे. आणि ज्याची त्याची परिस्थिती ज्याची त्यालाच माहिती असते आणि ती परिस्थिती कुठेतरी आम्हाला बदलवायची आहे. आणि कुठेतरी आत्ता थोडंसं आम्ही पुढे जायला लागलो आहे आणि आयुष्यात अजून बरीच स्वप्न आहेत. आणखी भरपूर चांगले दिवस बघायचे आहेत आणि हे जे सगळं कष्ट आहे ना, ते फक्त त्यासाठीच चालू आहे. आणि लोक काय म्हणतात त्याच्याकडे आम्ही कधी लक्ष देत नाही, कारण आम्हाला माहिती आहे आम्ही कसे दिवस काढलेत आणि आत्ता कुठपर्यंत आलो आहे. आणि इथून पण आयुष्यात आणखी खूप मोठी मोठी स्वप्न आहेत आणि ती सगळी पूर्ण करायची आहेत, ती पण कष्टाच्या जोरावरती. उद्या कोणी येऊन म्हणायला नको की ह्यांना आम्ही मोठं केलं किंवा काय. तर आत्ता भरपूर उशीर झाला बरं का. आता मी घरी जाते, कारण घरी पोरी पण वाट बघत बसल्या असतील आणि घरनं आवाज दिलेला पण आवाज ऐकू येत होता. तर आता मी जाते घरी.